नमस्कार शिक्षक मित्रांनो. निपुण भारत अभियान अंतर्गत अप्रगत विद्यार्थ्यांना किमान पायाभूत साक्षरता अवगत व्हावी यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. यासाठी जो कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे त्यामध्ये अपेक्षित अध्ययन स्तर ठरवण्यात आलेले आहेत. आज आपण वाचन क्षमता विकसित करण्यासाठी स्तर क्रमांक 13 अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो हा अध्ययन स्तर अभ्यासणार आहोत. आपण स्तर क्रमांक 12 मध्ये मूल अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान लहान वाक्ये वाचतो. हा स्तर मुलांमध्ये विकसित झाला आहे. या स्तरावरून मुलांना आपण 13व्या स्तरावर न्यायचे आहे. यामधला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जोडाक्षरयुक्त शब्द. दोन व्यंजने एकत्र आली की जोडाक्षर तयार होते. शैक्षणिक साहित्याच्या मदतीने आपण जोडाक्षरयुक्त शब्दांचा सराव करूयात. गुड मॉर्निंग स्टुडंट. गुड मॉर्निंग मॅडम. आज आपण र ची जोडाक्षर रूपे याच्यामध्ये रफार र या जोडाक्षराचं आणि अर्धचंद्र र या जोडाक्षरांचं या शैक्षणिक साहित्याच्या आधारे जोड शब्दांचं वाचन करूयात आणि जास्तीत जास्त जोडाक्षरांचं वाचन करून वाक्य वाचण्याचा प्रयत्न करूयात. कोण वाचणार बरं ही जोडाक्षरं पहिल्यांदा? मॅडम मी. घे अक्षरा या सरक पट्ट्यांच्या साहाय्यानं ही शब्द वाच बरं तू. कर्म, धर्म, चर्म, वर्म, गर्म. हा छान. अक्षरानं या सरक पट्ट्यांच्या साहाय्यानं रफारयुक्त जोडाक्षर शब्दांचं वाचन केलेलं आहे. यानंतर अर्धचंद्र र तर या सरक पट्ट्यांच्या साहाय्यानं स्वराली या शब्दांचं वाचन कर बरं तू. कैऱ्या, पुऱ्या, गोऱ्या, चोऱ्या, साऱ्या. हा छान. व्हेरी गुड. अर्धचंद्र र या जोडाक्षरयुक्त शब्दांचं स्वरालीने छान असं वाचन केलेलं आहे आणि या शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपण मुलांच्याकडून जर जास्तीत जास्त सराव करून घेतला तर कृतीतून आनंददायी असं जोडाक्षरांचं वाचन होईल आणि जास्तीत जास्त शब्दांचं वाचन केलं तर मुलं पटकन वाक्य सुद्धा वाचतील. अशा प्रकारे आपण जर शैक्षणिक साहित्याच्या मदतीने मुलांचा सराव घेत गेलो तर मूल लवकरच जोडाक्षरयुक्त शब्द शिकून वाक्य वाचणार आहे. उदाहरणार्थ हिमालय हा उंच पर्वत आहे. गर्वाचे घर खाली. कैऱ्या आंबट आहेत. पुऱ्या छान आहेत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांचे वाचन कौशल्य विकसित करूया. चला तर मग आपणही निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत एक पाऊल प्रगतीपथावर टाकूया आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीला हातभार लावूया. धन्यवाद.